Hello, check. Hello, check. Hello, Hello, check. hello, 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 check. hello. Hello, check. Hello, check. Hello, check. हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. प्रथम आपण इथे उद्घाटन सोहळा पार पाडणार आहोत. खरं तर आजचे आमचे प्रमुख पाहुणे ग्रामस्थ मंडळ पोसरी यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आलेल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ पोसरी आयोजित जय हनुमान चषक पोसरी 20-25 हे सुंदर पर्व आपल्याला पाहायला मिळते. 2 दिवसीय ही क्रिकेट शृंखला आपल्याला या मैदानावरती एन्जॉय करायला मिळेल. ज्याचं प्रथम पारितोषिक रुपये 50,000 व भव्य चषक. त्यानंतर या स्पर्धेचा द्वितीय पारितोषिक रुपये 25,000 व भव्य चषक. तसेच ही स्पर्धा यूट्यूबमधनं आमचे खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटचे लाईव्हवाले खरं तर इथे पूर्ण टीम ही स्पर्धा लाईव्ह करतायत. त्यांचं सुद्धा विशेष आभार. आणि त्याच नंतर या स्पर्धेसाठी मालिका वीर स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट फलंदाज कूलर, उत्कृष्ट गोलंदाज कूलर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा देण्यात येणार आहे. तर आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. चला मी पाहुण्यांना आज प्रमुख उपस्थिती खरं तर आमच्या पोसरी गावाचे ग्रामस्थ मंडळ पोसरीचे प्रमुख पाहुणे इथे उपस्थित राहिलेत. त्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. तर इथे या स्पर्धेसाठी खरं तर आजचे प्रमुख उपस्थिती आमचे हिरामनजी पितळे, त्याचनंतर बिभीषणजी पाटील असतील, त्याचनंतर आमचे मच्छिंद्रदादा पाटील असतील, गणेश पाटील असतील. या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मी पाहुण्यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण प्रथम गणरायाचं पूजन करायचं आहे आणि त्याचनंतर अरुणजी पाटील असतील. या सर्वांना विनंती करेन की आपल्या प्रमोदजी पाटील असतील, मच्छिंद्रदादा पाटील असतील, आमचे आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मी विनंती करेन सर्वांना बिंदासदादा पाटील असतील तर सर्वांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण प्रथम गणरायाचं मूर्तीचं पूजन करायचं आहे आणि त्याचनंतर अखंड महाराष्ट्राचे दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, येथे नद्यांनी दिली आम्हाला ध्येयासाठी सामर्थ्य बलिदानाची. पहाड डोंगर येथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवया सदाशिरी. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी. तोडल्या जरी नसा फुटली जरी छाती, तरी हृदयातून आवाज फक्त एकच येईल, राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती. या सकाळच्या शुभ सत्रामध्ये खरं तर पाहुण्यांची शुभ मांदियाली आम्हाला लाभली आणि त्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपल्याला या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आपल्याला इथे पाहायला मिळतोय. खरं तर GTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा सुद्धा लाईव्ह कव्हर केली जाते. त्यांचं सुद्धा विशेष आभार व्यक्त करूयात. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते
खरं तर ठाणे जिल्ह्यामधील कल्याण तालुक्यातील पोसरी गावाच्या मानाची, अभिमानाची आणि पोसरी गावाच्या सन्मानाची ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला 2 दिवसीय ही क्रिकेट स्पर्धा भव्य आणि दिव्य असं आयोजन आपल्याला जानुमान पोसरी संघाचं पाहायला मिळत आहे. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखं आयोजन आपल्याला जानुमान पोसरी क्रिकेट संघाचं पाहायला मिळत आहे. पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे शिवरायांच्या मूर्तीचं पूजन आणि गणरायाच्या मूर्तीचं पूजन आणि त्याच्याकडे आपण साकडे घालूयात की ही स्पर्धा खरं तर आमची यशस्वीरित्या पूर्ण होऊ दे आणि या स्पर्धेला कोणताही गालबोट न लागता, कोणताही अडथळा न येता ही स्पर्धा आमची पूर्णपणे खरं तर पूर्ण होऊ दे. आजचे आमचे प्रमुख पाहुणे हिरामनजी पितले, त्याचनंतर आमचे बिभीषणजी पाटील असतील, गणेश दादा पाटील असतील आणि आमचे प्रमोद दादा पाटील असतील, मच्छिंद्र दादा पाटील असतील आणि सुभाष दादा पाटील असतील. या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. बोला श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. चला अंतरली संघ आणि पहिली मॅच त्यांना फाईट करेल. पहिला सामना आपल्याला या फेरीमधील पाहायला मिळेल. एका बाजूला पोसरी आणि एका बाजूला अंतरली. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की आपण प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं. तिकडे आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं उद्घाटन करणार आहोत, नाणेफेकी करणार आहोत आणि राष्ट्रगीत सुद्धा तिथे आपण करणार आहोत आणि नंतर या स्पर्धेची आपण सुरुवात करणार आहोत. जिथे पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अंतरली, एका बाजूला पोसरी. हे दोन संघ आज एकमेकांविरुद्ध लढाई देतील. संघ संघनायक आपण लगेच खेळपट्टीकडे रवाना व्हायचं आणि सर्व मान्यवरांना सुद्धा विनंती करेन, सर्व पाहुण्यांना विनंती करेन, आपण सुद्धा खेळपट्टीकडे उपस्थित राहायचं. खरं तर रवाना व्हायचं आहे. आजचे प्रमुख उपस्थिती आम्हाला पाहायला मिळतात. शिवसेनेचे दमदार आमचे हिरामनजी पितले, त्याचनंतर बिभीषणजी पाटील, गणेशदादा पाटील, आमचे मच्छिंद्रदादा पाटील. आपण आलात, मने प्रसन्न झाली. आपलं खूप खूप आभार. आपल्या सर्वांचं विशेष आभार व्यक्त करतो. आपण लगेच खेळपट्टीकडे रवाना व्हायचं. आज पहिलीच लढत यजमान संघ जानुमान पोसरी त्यांना फाईट करेल. अंतरली संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण खेळपट्टीकडे रवाना व्हा. पाहुण्यांना विनंती करेन, पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे श्रीफल अर्पण केलं जातंय गणपती बाप्पाला. 14 कळा आणि 64 विद्येचा अधिपती गणराया माझा गणपती. आणि त्या गणपतीला आपण एवढंच मागणं घालूयात की ही स्पर्धा आमचे सुखकर इथे पार पडू दे. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पोसरी गावाच्या मानाची, सन्मानाची आणि पोसरी गावाचं नाव अभिमानानं घ्यायला लावणारी ही पोसरी गावाच्या अभिमानाची क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जानुमान क्रिकेट संघ पोसरी आयोजित जानुमान चषक पोसरी 20-25 हे सुंदर पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. चला अंतरली संघ आपण जायचंय खेळपट्टीकडे. तिथे आपण खेळपट्टीचं पूजन करणार आहोत, त्यानंतर टॉस करणार आहोत आणि लगेचच तिथे राष्ट्रगीत घेऊन आपण खरतर या स्पर्धेचा शुभारंभ करणार आहोत. जिथे पहिलीच लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अंतरली असेल, एका बाजूला जानुमान पोसरी संघ आपल्याला पाहायला मिळेल.
चला पहिली लढत एका बाजूला पाली एका बाजूला अंतरली, त्यानंतर मांगरूळ पिसारबे, त्यानंतर चिंचवली नारायण शिरवली निलजे भाल चिंचवाडा असे 10 संघ आज एकमेकांविरुद्ध लढत करताना आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर 18 संघांना या स्पर्धेमध्ये प्राधान्य देण्यात आलंय. त्यामधील 10 संघ आज आणि 8 संघ उद्या एकमेकांविरुद्ध लढाई करतील. तिथे खेळपट्टीचं पूजन आमच्या मुख्य पाहुण्यांच्या शुभ हस्ते केले जाते. हिरामनजी पितले, त्याचनंतर बिभीषणजी पाटील, मच्छिंद्रदादा पाटील, गणेशदादा पाटील या सर्व पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि आज खर तर जय भोले क्रिकेट मैदान मात्रेपाडावरती ही क्रिकेटची दमदार स्पर्धा आपल्याला जनमानना पुसरी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 दिवसीय क्रिकेट शृंखला आणि त्यामध्ये 18 संघ इथे सहभाग नोंदवलाय आणि त्या 18 संघांमधून 2 संघ लकी असतील. 2 संघ खर तर इथे आपल्या मेहनतीनं 2 ट्रॉफ्या चमचमत्या आपल्याला पाहायला मिळतात, त्या आपल्या घरी घेऊन जातील. नक्कीच सर्व संघांना देऊयात, सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि खर तर या स्पर्धेसाठी खर तर आमचे शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय हिरामनजी पितळे यांच्या खर तर यांच्याकडून आम्हाला द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते खर तर हिरामनजी पितळे साहेबांच्या माध्यमातून लाभलं गेलंय. आपलं खर तर मनाच्या अंतःकरणापासून विशेष आभार व्यक्त करतो. आणि बिभीषणजी पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला या दोन्ही खर तर सर्व ट्रॉफ्या ज्या आपण पाहतोय त्या आम्हाला पुरस्कृत केलेत. आमचे पोसरी गावाचे ग्रामस्थ मंडळ पोसरी बिभीषणजी पाटील यांनी या सर्व ट्रॉफ्या पुरस्कृत केल्यात. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून विशेष आभार. सर्व दानशूर दात्यांचं आणि जनमान क्रिकेट संघ पोसरी वरती त्यानं खर तर त्यानं पुरस्कृत केलं आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि सर्व ट्रॉफ्या ज्या दानशूर दात्यांनी प्राप्त केल्या त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून विशेष आभार. खर तर त्या ट्रॉफ्या आपण पाहतोय त्या आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केल्या बिभीषणजी पाटील ग्रामस्थ मंडळ पोसरी आणि खर तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला इथे खर तर पुरस्कृत केलं. शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय आमचे हिरामनजी पितळे यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं गेलं. आपलं पुन्हा एकदा विशेष आभार व्यक्त करतो. जनमान क्रिकेट संघ पोसरी आयोजित जनमान चषक पोसरी 2025 मध्ये आपण आलात आणि आपण खर तर इथे आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या. आपलं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार. चला तिथे पाहुणे खर तर नॉनस्ट्राईक यांचा सुद्धा तिथे पूजन केलं जाईल. जी खेळपट्टी आपल्याला 2 दिवस इथे खर तर साथ देणार आहे आणि ज्या खेळपट्टीवरती आपल्याला ही स्पर्धा रंगताना पाहायला मिळणार आहे त्या खेळपट्टीचं पूजन आपल्याला पाहायला मिळतंय. तेवढं सुंदर मैदान जय भोले क्रिकेट मैदान मात्रेपाडा सुंदर मैदान आहे आणि तेवढीच सुंदर खेळपट्टीचं सुद्धा तिथे आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या खेळपट्टीचं पूजन होत असताना आज खर तर 10 संघ आणि उद्या 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. ही स्पर्धा जे प्रेक्षक घर बसल्या लाईव्ह एन्जॉय करतायत त्यांचं सुद्धा आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया. खर तर GTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यानंतर इथे आमच्या पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. रघुनाथजी पाटील संजयजी पाटील इथे उपस्थित राहिलेत. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. ही खरं तर आपण स्पर्धा पाहतोय पोसरी गावाच्या अभिमानाची क्रिकेट स्पर्धा आहे आणि ग्रामस्थ मंडळ सर्व खर तर इथे उपस्थित राहत आहेत. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. जनमान क्रिकेट संघ पोसरी आयोजित
जय हनुमान चषक पोसरी 2025 च हे सुंदर पर्व दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चला इथे आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. हॅलो चेक हॅलो चेक. चला तिथे खेळपट्टीचं पूजन आमच्या मुख्य मान्यवरांच्या शुभ हस्ते तिथे केलं जातं. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. खेळपट्टीचं जर पूजन झालं असेल तर लगेचच आपण नाणेफेकी करायची आणि तिथेच उभं राहायचं. आपण लगेच राष्ट्रगीत सुद्धा घेणार आहोत. डीजे आपण रेडी आहात. राष्ट्रगीतासाठी आपण राष्ट्रगीत सेट करायचंय. चला पहिले आपण नाणेफेकी करूया, त्यानंतर लगेचच आपण राष्ट्रगीत इथे राष्ट्रगीताने आपण सुरुवात करणार आहोत. चला आपण प्रथम नाणेफेकी करूया. एका बाजूला अंतरली, एका बाजूला पोसरी. मी विनंती करेन यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं असे शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व ग्रामस्थ मंडळ पोसरी हिरामनजी पितले यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची. प्रथम चला प्रथम नाणेफेकी करूयात आपण. चला राष्ट्रगीत करूयात, नंतर मग आपण नाणेफेकी करू. चला डीजे आपण रेडी आहात. सर्वांना विनंती करेन जिथपर्यंत आमचा आवाज जातोय आपण जागेवरती उभं राहायचंय आणि जर आपण कॅप परिधान केली असेल तर प्लीज ती कॅप आपण रिमूव्ह करा आणि राष्ट्रगीताचा सन्मान करा. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की. थँक्यू सो मच. सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करेन आपण सर्वांनी येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती VIP डाईस वरती आपण सर्वांनी स्थान बनवायचं. चला तिथे नाणेफेकी करतील आजच्या आमचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं गेलं असे आमचे शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व ग्रामस्थ मंडळ पोसरी हिरामनजी पितले यांच्या शुभ हस्ते आपण करूयात नाणेफेकी. एका बाजूला पोसरी, एका बाजूला अंतरली. असा हा पहिला सामना, पहिली लढत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. चला नाणेफेकी जिंकले अंतरली संघ. बॉलिंग. चला अंतरली संघाने तिथे नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला सामना किती षटकांचा असेल आयोजक वर्ग? 4. प्रथम 4 षटकांचा सामना असेल का? 4 षटकांची मॅच असेल. चला अंतरली संघ आपण नाणेफेकी जिंकला. आपण प्रथम गोलंदाजी करणार आहोत. आपली प्लेइंग 11 घेऊन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. आपल्याला पहिलाच सामना पाहायला मिळेल. यजमान संघ
हनुमान पोसरी त्यांना फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल अंतरली संघ. चला सर्व पाहुण्यांना विनंती करेन आपण सर्वांनी येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती VIP डाईस वरती स्थानापन्न व्हा. सर्व ग्रामस्थ मंडळ पोसरी आणि सर्व पाहुण्यांना विनंती करेन आपण सर्वांनी येऊन VIP डाईस वरती आपण स्थानापन्न व्हायचंय. आजचे प्रमुख उपस्थिती आम्हाला खरतर लाभले शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय आमचे हिरामनजी पितळे यांचे इथे खरतर विशेष उपस्थिती आम्हाला लाभली गेली आणि त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळाले बिपिक्षणजी पाटील, त्याचनंतर आमचे गणेशदादा पाटील असतील, सुभाषदादा पाटील असतील, आमचे दमदार व्यक्तिमत्व मच्छिंद्र दादा पाटील असतील, सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचनंतर रघुनाथजी पाटील असतील आणि संजयजी पाटील असतील, या सर्व पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण आलात मने प्रसन्न झाली. जेव्हा जेव्हा ज्या गावची क्रिकेट स्पर्धा असते ना तेव्हा तेव्हा ग्रामस्थांचा साथ आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आणि तेवढीच चांगली साथ जे हनुमान क्रिकेट संघ पोसरीला देत असताना सर्व ग्रामस्थ मंडळ पोसरी आपल्याला पाहायला मिळतो. आपण आलात मने प्रसन्न झाले. आपण येऊन VIP डाईस वरती स्थानापन्न व्हायचंय. जय मल्हार नायरा 11 अंतरली संघ आपल्याला आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. चला रिव्ह्यू फक्त वाईड आणि नो बॉल साठी असेल, लक्ष असू द्या. रॉयल ब्रदर्स फार्म हाऊसचे मालक सन्माननीय आमचे मनोज दादा पाटील आपण आला असाल तर आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सर्व पाहुण्यांना विनंती करतो ग्रामस्थ मंडळ पोसरी आपण येऊन VIP डाईस वरती स्थानापन्न व्हायचे. गणेशदादा पाटील, आमचे मच्छिंद्रदादा पाटील, सुभाषदादा पाटील, विभीक्षणजी पाटील, त्यानंतर रघुनाथजी पाटील, संजयजी पाटील, आपल्याला सर्वांना विनंती करतो आपण येऊन VIP डाईस वरती स्थानापन्न व्हा. चला एकच रिव्ह्यू असेल प्रत्येक मॅच मध्ये, तुम्हाला खरं तर एकच रिव्ह्यू असेल आणि तोही फक्त नो बॉल आणि वाईड बॉल साठी असेल आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे मच्छिंद्रदादा पाटील खरं तर आमचे बंधुतुल्य मित्र आणि पोसरी गाव म्हटलं तर सर्व आमचा मामा परिवार, आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण आलात मने प्रसन्न झाले. चला त्यानंतर आमचे ब्रदर्स, चला अंतरली गावचे सर्व वरिष्ठ आणि सर्व जे टीमला सपोर्ट करण्यासाठी जे सपोर्टर आला असाल आपण सर्वांनी येऊन VIP डाईस वरती स्थानापन्न व्हा. आमचे ब्रदर्स रॉयल ब्रदर्स फार्म हाऊसचे सर्व मालक आमचे मनोजदादा पाटील आपण आलात. आपण या व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. अंतरली म्हटलं तर आमचे को कॉमेंटेटर विशाल पाटील यही या मॅचला एन्जॉय करत असतील, त्यांचं सुद्धा विशेष आभार व्यक्त करूया. जय मल्हार नायरा 11 अंतरली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना जय हनुमान पोसरी संघ आपल्याला इथे पाहायला मिळेल. प्रथम नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय अंतरली संघाने स्वीकारलाय. चला आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. खर तर सकाळच्या सत्रामध्ये खूप सारी पाहुण्यांची मांदी आली आम्हाला इथे लाभली. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. आपण आलात मने प्रसन्न झाली. चला पोसरी संघ आणि अंतरली संघ लक्ष असू द्या. दोन्ही संघांनी इकडे लक्ष द्यायचंय. तुम्हाला फक्त एकच रिव्ह्यू असेल आणि तोही फक्त वाईड आणि बिमर साठी असेल आणि त्याचनंतर हे सामने कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे तुम्हाला धावा कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. याकडे सुद्धा लक्ष ठेवा. आणि अंतरली संघ आपण खूप वेळ आता वाया घालवतोय. आपण प्लेइंग 11 घेऊन प्लीज मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हा.
खरं तर आम्हाला या सर्व ट्रॉफ्या पुरस्कृत केल्यात ते आमचे सन्माननीय बिपिन पाटील तेही या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आपलं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत आपण खरं तर पाहतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे गणेशदा पाटील, रघुनाथजी पाटील, संजयजी पाटील या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचनंतर आमचे मच्छिंद्रदादा पाटील असतील, सुभाषदादा पाटील असतील, सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करून घेऊन चालतोय तुम्हाला क्रिकेटच्या या रंगीन दुनियेमध्ये, जिथे आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट संघ पोसरी आयोजित ही दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान चषक पोसरी 20-25 हे सुंदर पर्व आपल्याला 2 दिवसीय ही क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करायला पाहायला मिळणार आहे. चला अंतरली संघ आपण आपली प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्लीज लवकरात लवकर जायचंय. आपण खेळ सुरू करायचा. आपण खूप वेळ वाया इथे खर्च करतायत आणि त्याचनंतर सर्व मात्रेपाडा ग्रामस्थ मंडळ आपण सुद्धा या व्यासपीठावरती आमचे मच्छिंद्रदादा मात्रे इथे उपस्थित राहिले. योगेशदादा मात्रे असतील. आपण सर्वांनी या व्यासपीठावरती आपलं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. खरं तर पोसरी आणि मात्रेपाडा हे खरं तर शेजारची गावं आहेत आणि त्याच मैदानावरती आज आपल्याला ही क्रिकेटची भव्य आणि दिव्य अशी ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. जिथे पहिलाच सामना एका बाजूला पोसरी यजमान संघ आणि त्यांना फाईट करत असताना आपल्याला अंतरली संघ पाहायला मिळतोय. खरं तर स्वर्गीय बीबीबाई 11 पोसरी संघ आज खरं तर या नावाने मैदानामध्ये उतरलाय आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना जय मल्हार नायरा 11 या संघाने अंतरली संघ या मैदानामध्ये उतरलाय. चला आपण लगेचच फिल्डिंग सजून घ्यायचे आणि पहिली सलामी वीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जात असताना पाहायला मिळते. प्रताप जाधव आणि त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतोय वैभव पाटील. खर तर ही 2 सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. डीजे थोडा आवाज द्या. चला तिथे सामन्याला होईल सुरुवात. पहिलीच मॅच पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. आणि जे ही घरबसल्या स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून खरं तर एन्जॉय करतायत त्याही प्रेक्षकांचं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. जीटीसी लाईव्ह चे कॅमेरामॅन असतील आणि दीपांश आणि खरं तर ऑपरेटर आमचे नीरज आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. चला सामन्याला होतोय सुरुवात. पहिलीच लढत, पहिलीच मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूला स्वर्गीय बेबीबाई 11 पोसरी त्यांना फाईट करत असताना जय मल्हार नायरा 11 अंतरली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम गोलंदाजीचा निर्णय आणि पहिला गोलंदाजी ट्रॅक वरती अल्पेश पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर वैभव पाटील आणि नॉन स्ट्रायकर एंडला प्रताप जाधव. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला होते सुरुवात. 4 षटकांची मॅच देऊया समालोचक कक्षामधून. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती अल्पेश पाटील. पहिलाच बॉल उडवलाय लॉक ऑनला. लॉफ्टेड ड्राइव्ह चेंडू चाललाय वन डबा बाउन्स सीमा पार चौकार.
पवन ग्रुप यांच्या माध्यमातून अंतरलीच्या गोलंदाजांसाठी खर तर जर विकेट हॅट्रिक इथे प्रस्थापन केली तर 2000 रुपयाचं तब्बल कॅश प्राइज देण्यात येईल. पुढचा बॉल समोर वैभव पाटील, चेंडूला उडवायचा होता, तिथे बॅटची एज लागली, तिथे अडवणी केली जाते सेकंड स्लिपला शॉर्ट फाईन रिझन मध्ये. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव इथे प्राप्त केली जाते. एका धावेनं संघ जाऊन पोहोचतोय. खर तर सुंदर सुरुवात झाली आहे जानवान पोसरी संघाची. तर 5 धावा आता धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आता फलंदाजी ट्रॅक वरती एक मोठा अस्त्र आणि खर तर पोसरी संघ ज्याच्या नावाने ओळखला जातो तो प्रताप जाधव. इथून प्रताप जाधवला शांत बसवलंय की काय. डॉट बॉलची समाप्ती. खर तर सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाज अल्पेश पाटील संघर्ष करणं हाही गोलंदाज जाणतोय. पहिल्या चेंडूवरती 4 आल्यानंतर खूप सुरेख गोलंदाजी राहिली आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, तिथे फलंदाज सेफ असेल. अजून एक बॉल डॉट आलाय आणि धाव पुस्तकावरती आपल्याला धावा स्थिर पाहायला मिळतात. 5 धावा. चला मात्रेपाडाचे एक गुणवान खेळाडू आमचे अल्पेश दादा मात्रे, आपण या अल्पेश दादा आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा बॉल फटका सुंदर आडव्या बॅटनं, तिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण आणि एकीचं रूपांतर खर तर 2 धाब्यांमध्ये केलंय तिथे फलंदाजी करत असताना प्रताप जाधवनं. धाव पुस्तकावरती आता धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव पुस्तकावरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर फलंदाजी मार्ग वरती प्रताप जाधव कितपर्यंत शांत बसेला फलंदाज, कारण मोठे फटके खेचणं हाही जाणतोय. बॅटची एज आणि आता पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. एक मोठा फलंदाज इथून फलंदाजाच्या पारीचा झालाय अंत. प्रताप जाधव बॅक टू द ग्राउंड. ही पहिली मोठी विकेट आपल्याला बाहेर जात असताना पाहायला मिळाला. प्रताप जाधव पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात राहिली आहे गोलंदाजी करणाऱ्या जय मल्हार नायरा 11 अंतरली संघाची. पहिल्या चेंडूवरती 4 आल्यानंतर धावा खर्च केल्यात फक्त या षटकामध्ये 7 धावा आणि एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर खर तर काढली, ती म्हणजे प्रताप जाधवची. नवीन फलंदाज आता फलंदाजी मार्ग वरती प्रदीप पाटील फलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी विनायक दातीलकर आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल. दमदार सुरुवात राहिली आहे. पॉवर प्लेचं पहिलं P1चं षटक हाताळत असताना तिथे गोलंदाज अल्पेश पाटीलनं धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. या अल्पेश दादा मात्र आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. धाव पुस्तकावरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती दुसऱ्या क्रमांकाचा विनायक दातीलकर हा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज असेल. समोर वैभव पाटील चौकार इथे त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज असेल. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या हस्तीकडून गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल बॅटची एज, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, पकडलाय, संपलाय. वैभव पाटीलचा हा वाजवी खेळ.
डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. थोडासा बॅकफुटला थोडीशी खराब सुरुवात आपल्याला जानमान पोसरी संघाची पाहायला मिळते. नवीन फलंदाज अक्षय जाधव आता इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत आणि धाव पुस्तकावरती फक्त 7च धावा. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांमध्ये पोसरी संघाला जर टार्गेट सेट करायचं असेल तर कमीत कमी 45 ते 50 धावा इथे सेट कराव्या लागतील. कारण खूप सुंदर मैदान आपल्याला एक खेळपट्टीचा विचार केला तर फलंदाजांसाठी उपयुक्त अशी खेळपट्टी पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती विनायक दातीलकर ज्यानं पहिल्या चेंडूवरती खूप सुंदर सफलता इथे प्राप्त केली. पुढचा बॉल फलंदाजी ट्रॅक वरती डावकुऱ्या हाताचा अक्षय जाधव फलंदाजी मार्ग वरती. पुढचा बॉल अक्षय जाधव चेंडूला सोडून दिलाय. पंच इशारा करतील. लेग स्टंपचा थोडा चेंडू बाहेर. वाईडचा इशारा आलाय. 1 धावेने संघ पुढे सरकेल. एकेरी दुहेरी धावांना सुद्धा तेवढंच प्राधान्य द्यावं लागेल या 2 फलंदाजांना. प्रदीप पाटील आणि अक्षय जाधव जबाबदारी स्वीकारावी लागेल. मोठे फटके खेचावे लागतील. पुढचा बॉल फटका खेचायचा होता. डॉट बॉल आलाय. खूप डॉट बॉल आपल्याला पोसरी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. खेळत असताना पहिला फलंदाज आपल्याला प्रताप जाधव त्यानं 2 डॉट बॉल खेळले. मात्र धावा खर्च त्याच्या माध्यमातून धावा जमा केल्या जात आहेत 2. वैभव पाटीलच्या बॅट मधून आपल्याला 5 धावा पाहायला मिळाल्या. मात्र आता 2 नवीन फलंदाज अक्षय जाधव आणि प्रदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये समोर गोलंदाजी ट्रॅक वरती विनायक दातीलकर इथे शरीराला लागणारा चेंडू तिथून फक्त 1च धाव लेग बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय की 1 धाव प्राप्त केली जाते. मोठे फटके खेचावे लागतील. पोसरी संघाला जर मोठं टार्गेट सेट करायचं असेल 4 षटकांमध्ये जर तुम्हाला 45-50 धावा जर बनवायच्या असतील तर तुम्हाला मोठे फटके खेचावे लागतील. आणि ते फटके कोणता फलंदाज जबाबदारी स्वीकारेल आणि कोणता फलंदाज इथून फटकेबाजी करेल. मोठं टार्गेट सेट करायचं आहे पोसरी संघाला फलंदाजी करत असताना. पुढचा बॉल चेंडूला उडवलाय. प्रदीप पाटील लॉक ऑफच्या डोक्यावरनं मस्त पेट असतं ठोकलाय. षटकार. पोसरीचे सर्व स्वयंसेवक आपण सीमारेषेचा ताबा घ्या. आपल्या सर्वांना विनंती असेल कमीत कमी चेंडू आपले हरवतील याकडे सुद्धा लक्ष असू द्या. दमदार सुरुवात प्रदीप पाटीलने केली आहे. पहिल्याच बॉल वरती षटकारानं सुरुवात केली. पुढचा बॉल आडव्या बॅटनं अलॉंग द कार्पेट तिथे चेंडूला खेळून काढलाय. लॉगॉनला क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सहजरित्या इथे 2 धावांचा मुजोरा पेश केला जातोय. प्रदीप साठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. खूप सुंदर फलंदाजी करतोय. चांगल्या चेंडूंचा समाधान आणि खराब चेंडूंचा समाचार घेत असताना प्रदीप पाटील आपल्याला फलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळतोय. खर तर पहिल्या चेंडूवरती 6 त्यानंतर लगेचच आडव्या बॅटने तिथं 2 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. आडव्या बॅटने तिथे फटका खेचलाय. फाईन रिझनला फक्त दिशा दिली आहे. चेंडू धन धन करत निघून गेलाय. 4 धाब्यांसाठी चौकार. थँक्यू सो मच डीसे. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांचा मोबदला आहे आणि धाव पुस्तकावरती 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर दमदार सुरुवात राहिली प्रदीप पाटीलजी. त्याच्या बॅट मधून आपल्याला 3 चेंडू 12 धावा अजूनपर्यंत पाहायला मिळतात. सुंदर फटकेबाजी आपल्याला प्रदीप पाटीलची पाहायला मिळाली. आता 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळेल.
गणेश कातिलकर हा तिसऱ्या क्रमांकाचा प्रमुख गोलंदाज आपल्याला अंतरली संघाचा पाहायला मिळतोय. जय मल्हार नायरा 11 अंतरली संघ आपल्याला पाहायला मिळतोय खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या अगेन्स्ट यजमान संघ जानमान पोसरी. पुढचा बॉल फटका उडवलाय तिथे अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील, फक्त मिळेल एकच धाव. कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेता याचा अर्थ असा होतो की तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये त्या धाबा चेस करायचे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल आणि तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये आल्या 7 धाबा, त्यानंतर धाबा आल्या 14 धाबा धाव पुस्तकावरती जोडल्या गेल्या आणि हे तिसरं षटक सुरू आहे गणेश रातीलकर. पुढचा बॉल तिथे लेट कटची नजाकत चेंडूला खेळून काढलाय थर्ड मॅन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतील, फेकतील, तोपर्यंत मिळतील फक्त 2 धाबा. 2 धाबेनं संघ पुढे सरकतोय. धाव पुस्तकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 धाबा धाव पुस्तकावरती इथे जोडल्या जात आहेत. 24 धाबा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल प्रदीप पाटील फक्त दिशा दिली आहे. लॉंग लेग रिजनला चेंडू 1 टप्पा बाउन्स सीमा पार. 4 चौकार. धाव पुस्तकावरती आता खर तर धाबा वेगाने पुढे सरकत आहेत. 28 धाबा. प्रदीप पाटील हा मुख्य फलंदाज आहे तिसऱ्या क्रमांकाचा. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते तेव्हा तेव्हा प्रदीप पाटीलच्या बॅट मधून आपल्याला मोठे फटके पाहायला मिळतात आणि तशीच उत्कृष्ट फलंदाजी याही मैदानावर करत असताना प्रदीप पाटील कारण समोर तेवढाच ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जय मल्हार नायरा 11 अंतरली संघ आणि त्या संघासमोर मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल इथे अजून एक फक्त दिशा दिली, चेंडू फरार होतोय. ग्राउंडला गुदगुल्या करत चेंडू चाललाय. 4 धाबींसाठी चौकार. थँक्यू डीजे. धाव पुस्तकावरती आता 32 धाबा. प्रदीप पाटील सुंदर फटकेबाजी करतोय. फक्त चेंडूंना दिशा देण्याचं काम करतोय. खराब चेंडूंचा समाचार घेतोय. खूप सुंदर फटकेबाजी प्रदीप पाटीलची इथे मैदानाच्या आतमध्ये संघाला गरज असताना संघ जाऊन पोहोचलाय 32 वरती. पुढचा बॉल इथे आडव्या बॅट तिथे क्षेत्ररक्षक असतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत फक्त एकच धाव तिथे प्राप्त केली जाईल. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. धाव पुस्तकावरती आता धाबा 33 लगावल्या जात आहेत. प्रदीप पाटीलला जास्तीत जास्त स्ट्राईक एंड वरती आणावं लागेल. जय हनुमान पोसरी संघाचा विचार केला तर प्रदीप पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धावा आपल्याला खूप साऱ्या बनताना पाहायला मिळतील. प्रदीप पाटीलच्या बॅट मधून 3 चौकार, 1 षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे. अक्षय जाधव फुल टॉस बॉल, फुल टू वसूल, ठोकलाय लॉंग लेगच्या डोक्यावरना. मस्तक पे दस्तक, 6 धावा षटकार.
षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती आपल्याला 39 धावा पाहायला मिळत आहेत. असं वाटलं होतं पहिलं षटक अशा प्रकारे आता अल्पेश पाटीलनं 7 धावा फक्त खर्च केल्या. असं वाटलं होतं पुसरी संघ थोडासा बॅकफुटला ढकलला जातोय की काय. त्याच नंतर प्रदीप पाटीलजी जी फटकेबाजी मंत्रमुग्ध करून सोडणारी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. धाव पुस्तकावरती 39 धावा बनल्या जात आहेत. शेवटचं षटक स्लॉग आउटचं हाणामारीचं षटक, चौथं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज नितीन मात्रे, गोलंदाजी यतीन मात्रे, गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर प्रदीप पाटील जर का धडक धाकड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करतोय, त्याला रोख लाभेल का. एकूण या षटकामध्ये जर 15 ते 20 धावा जर प्रदीप पाटीलने काढल्या तर एक मोठं टार्गेट आपल्याला जनमान पुसरी संघाचं पाहायला मिळेल. समोर असणाऱ्या जय मल्हार नायरा 11 अंतरली संघासमोर. पुढचा बॉल इथून पहा व्हेरिएशन तिथे स्लोअर ऑन बॉल पहिलाच लेग बायच्या स्वरूपात येईल. एक धाव तिथे एक धाबेचा मुजोरा पेश केलाय. खरं तर आज स्वर्गीय बीबीबाई 11 या संघानं या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. धाव पुस्तकावरती एक धाव तिथे ऍड केली जाईल. 40 धावा धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये अक्षय जाधव आणि प्रदीप पाटील हे फलंदाज किती धावा जमा करतील. ही स्पर्धा आपण पाहतोय पुसरी गावाच्या सन्मानाची, मानाची आणि अभिमानाची ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. यतीन मात्रे समोर डावकुऱ्या हाताचा अक्षय जाधव फलंदाजी मार्ग वरती. लोअर फुल टॉस बॉल होता, फटका खेचायचा होता. तिथे व्हेरिएशन दाखवतोय गोलंदाज यतीन मात्रे. पूर्णपणे रोख लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये यतीन मात्रेच्या माध्यमातून केलं जात आहे. आलाय डॉट बॉल. अजून एक पुढचा बॉल फुल टॉस बॉल तिथे सापल्यामध्ये सापडलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली पकडला जाईल. अजून एक विकेट, अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर अक्षय जाधव.
थँक्यू डीजे धाव पुस्तकावरती आता 47 धावा, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि या चेंडूवरती कोणता नंबर येईल? जर 6 आल्या तर 53 होतील, मात्र इथून फटका बसलाय तिथे अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण, 2 धावा सहजरित्या पूर्ण, तिसरीचा प्रयत्न मात्र फलंदाज झालेत बाद. म्हणजे या चेंडूवरती मिळतील 2 धावा आणि 2 धावेनं धाव पुस्तकाचा विचार केला तर धाव पुस्तकावरती धावा सोडल्या जातील. 49 धावा धाव पुस्तकावरती जोडल्या जातील. म्हणजे द्वितीय सत्रामध्ये बनवायचे जय मल्हार नायरा 11 अंतरली संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर इथे लढत द्यावी लागेल, संघर्ष करावा लागेल आणि त्यांना धावा बनवाव्या लागतील. 50 धावा जिंकण्यासाठी आपल्याला बनवायचे आहेत जय मल्हार नायरा 11 अंतरली संघाला. सत्रामध्ये 50 धावा कशा प्रकारे जमा करतायत जय मल्हार अंतरली, जय मल्हार नायरा 11 अंतरली संघ. आणि खर तर धावा रोखेल का? खर तर आपल्याला आज संघ पाहायला मिळतोय स्वर्गीय बेबीबाई 11 पोसरी आणि आम्हाला आज संघ इथे मैदानामध्ये उतरलाय. तर कोणता संघ इथून सामना जिंकेल आणि पुढच्या फेरीमध्ये प्रस्थान करेल? द्वितीय सत्रामध्ये आपण वळणारच आहोत, परंतु तोपर्यंत ऐकूया डीजे च्या माध्यमातून एक सुंदर संगीत. चला सलामी वीर आपण प्रस्थान करायचंय मैदानाच्या आतमध्ये. अंतरली संघ आपले सलामी वीर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. जनमान चषक पोसरी 2025 हे भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. चला नेक्स्ट मॅच असेल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मांगरूळ आणि त्यांना फाईट करेल पिसारवे. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच नाणेफेकी करण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचे. चला एका बाजूला मांगरूळ ब संघनायक आपला पाठवा आणि आई गावदेवी मांगरूळ आणि त्यांना फाईट करेल पिसार संघ. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं खर तर स्वागत असेल. आपण लगेच नाणेफेकी करणार आहोत.
चला सामन्याला सुरुवात होईल. पहिली सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल यतीन मात्रे आणि त्याच्या सोबत गणेश दातीलकर हे दोन सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये जात असताना पहिला गोलंदाजी ट्रॅक वरती प्रदीप पाटील हा मोठा अस्त्र आहे या संघाचं, कारण आपल्याला पाहायला म्हणजे फलंदाजी सुद्धा तेवढीच धाकट राहिली या फलंदाजाची. आणि आता गोलंदाजी मार्ग वरती प्रदीप पाटील तब्बल 10 चेंडू आणि त्याच्या बॅट मधून आपल्याला 29 धाबा पाहायला मिळाल्या. आणि तोच आता फलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती कशी कामगिरी राहील. एक अष्टपैलू गुणवान खेळाडू आहे या पोसरी संघाचा. बनवायचे 50 धाबा. इथून संघर्ष करावा लागेल. पहिल्या बॉल पासून समोर असणाऱ्या जय मल्हार नायरा 11 अंतरली संघाला पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल प्रदीप पाटील. पहिलाच बॉल इथे पहा परफ्यूम डिलिव्हरी. पहिलाच बॉल वरती तिथे आक्रमण करत असताना प्रदीप पाटील न फेकलाय. हा पहिलाच डॉट बॉल दमदार सुरुवात प्रदीप पाटीलची सुद्धा राहिली. तशा प्रकारे दमदार सुरुवात फलंदाजी करत असताना गोड सुरुवात राहिली होती. तशाच प्रकारे गोलंदाजी करत असताना सुद्धा दमदार सुरुवात. चला इथे दुसरा बॉल सुद्धा आलाय. डॉट परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप पाटीलजी सुंदर वेगवान गोलंदाज जानमान स्वर्गीय बेबीबाई इलेमन पोसरी संघाचा हा प्रमुख क्रमकाढ गोलंदाज आहे. आणि पहिलं पॉवर प्लेचं P1चं षटक हाताळत असताना 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले. ते सरळ चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पकडलाय झेल. तिथे क्षेत्ररक्षक आकाश पितले होते आणि त्यानं खूप सुंदर झेल पकडला. आणि पहिला दे धक्का टीम जय मल्हार नायरा 11 अंतरली संघाचा फलंदाज बाद होतोय यतीन मात्रे. थँक यू सो मच डीजे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अद्याप सुरुवात झाली नाहीये अंतरली संघाची. आलाय खर तर एक विकेट मैदानाच्या बाहेर. विनायक दातीलकर आता मैदानाच्या खर तर आतमध्ये आपल्याला इन ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळेल. पुढचा बॉल प्रदीप पाटील. पुढचा बॉल इथे चेंडूला उडवलाय कव्हरच्या रिजन मध्ये. 1 टप्पा माऊन सीमा पार आलाय चौकार. थँक्यू डीजे. धाव पुस्तकावरती आता 4 न सुरुवात केली आहे विनायक दातीलकरनं. पुढचा बॉल अजून एक चेंडूला उडवला. लॉग ऑफच्या डोक्यावरनं लॉफ्ट ड्राईव्ह सीमा पार षटकार. पुढचा बॉल आता आक्रमण चढवलाय. फलंदाजी करत असताना विनायक दातीलकर. पहिला बॉल 4 त्यानंतरचा शेवटचा बॉल आलाय डॉट. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती 10 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी 3 षटक येणारे 18 चेंडू आणि 40 ची गरज.
10 धावा धावपुस्तकावरती जोडल्या जात आहेत. 3 षटक 40 ची गरज आहे. चला पिसारबे संघ आणि मांगरुल संघ, मांगरुल संघाचा संघनायक आमच्यापर्यंत जोडला गेलाय. पिसारबे संघ संघनायक चला लागोपाठ जर 2 षटकार लगावले तर पवन ग्रुप हेदुटणे यांच्या माध्यमातून 2000 इथे देण्यात येतील खेळाडूला. धावपुस्तकावरती 10 धावा जोडल्या जात आहेत. नवीन गोलंदाज विजय पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं सुरुवात राहिली, मात्र शेवटच्या बॉलवरती धावा खर्च केल्या. तिथे काय झेल टिपलाय, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे. तिथे अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. संघ तुम्हाला हा शेवटचा कॉल असेल. आपण लगेच नाणेफेकी करण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. धाव पुस्तकावरती 10 धाब्यांवरती लागलेला हा दुसरा धक्का, पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केली आहे विजय पाटीलनं. तेवढे चांगली झेल तिथे तन्मय पितले आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक खूप सुंदर झेल त्याची सुद्धा राहिली आहे. नवीन फलंदाज आता अल्पेश पाटील फलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी, दमदार सुरुवात आपल्याला स्वर्गीय बेबीबाई पिलेमन पोसरी संघाची पाहायला मिळते. अल्पेश पाटील पुढचा बॉल हलक्या हाताने तिथे टॅप केलंय, मिळेल फक्त एकच धाव. थर्ड मॅन रिजनला तिथे अडवणी केली गेली, मिळेल फक्त सिंगल रन. एका धावेने धावपुस्तकावरती आता 11 धावा लगावल्या जात आहेत. सिंगल डबलला प्राधान्य खरं तर दिलं जात आहे. आता 16 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावा बनवायच्या आहेत. मोठे फटके गरजेचे आहेत अंतरली संघासाठी. पुढचा बॉल, वा काय गोलंदाजी आहे, खोलवर टप्प्याचा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. खरं तर यॉर्क लेनचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावपुस्तकावरती 11 धावा, 3 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल इथे पंचाचा लाईन पंचांचा इशारा, वाईट बॉल झालाय. एक धाव तिथे अतिरिक्त ऍड केली जाईल आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12च्या घरात. चला इथे कॅश प्राइज आलंय खरं तर अल्पेश पाटील साठी. जर लागोपाठचे 3 षटकार अल्पेश पाटीलने लगावले तर रायगड ठाणे जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध गाडा मालक आणि गाडा चालक आमचे गणपतजी पितले यांच्या माध्यमातून अल्पेश पाटील साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे आलंय. धाव पुस्तकावरती 18 धावा, 1 षटकार अल्पेश पाटीलच्या बॅट मधून आलाय. तिथे प्रति हल्ला चढवलाय समोर असणाऱ्या विजय पाटील वरती. सुंदर दमदार फलंदाजी अल्पेश पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. विनायक दातीलकरची आपल्याला पाहायला मिळते. मात्र अल्पेश पाटील साठी सुद्धा कॅश प्राइज आहे पहा. रायगड ठाणे जिल्ह्यामधील एक सुप्रसिद्ध गाडा मालक गाडा चालक आमचे गणपत दादा पितले पोसरीचे सन्माननीय माजी उपसरपंच सन्माननीय पिंट
आहे आणि 18 धाबा धावपुस्तकावरती. चला मित्रांनो, माफ करा, आम्ही सुद्धा समालोचन करतो. जर तुम्हाला कॅश प्राइज लावायचं आहे तर तुम्ही मॅच झाल्यानंतर त्या खेळाडूला कॅश प्राइज द्या प्लीज, इथे गोंधळ करू नका. 18 धाबा धावपुस्तकावरती जर तुम्हाला पैसे द्यायचे तर तुम्ही मॅच झाल्यानंतर त्या खेळाडूला पैसे द्या. खरं तर स्वतः भेटा आणि त्या खेळाडूचं कौतुक करा, त्या खेळाडूला सुद्धा खूप चांगलं वाटेल. पुढचा बॉल तिथून सुंदर डिलेव्हरी. गोलंदाज आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती विजय पाटीलचं हे दमदार षटक राहिलंय. त्याच्या षटकामध्ये धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या तब्बल 9 धाबा आणि धावपुस्तकावरती 19 धाबा इथे जोडल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ संपला आणि म्हणजे येणारे 2 षटक जिंकण्यासाठी 31 धाब्यांची गरज. चला, भाजपाचे युवा नेतृत्व आणि ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं समाज कार्य केलं जातं असे मात्रेपाडा गावाचे युवा नेतृत्व आपले किरण दादा मात्रे यांना विनंती करतो. किरण दादा या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि त्याचनंतर मी विनंती करतो ग्रुप ग्रामपंचायत पोसरीमध्ये ज्यांना उपसरपंच पद भूषवण्याचं खरं तर मान मिळाला असे ग्रुप ग्रामपंचायत पोसरीचे माजी उपसरपंच सन्माननीय आमचे पिंटू दादा मात्रे आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत मलंगवाडीचे आमचे सन्माननीय कैलास दादा पाटील असतील. आपण सर्वांनी येऊन VIP डाईस वरती विराजमान व्हा. आपण सर्वांनी खरं तर येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आणि त्याचनंतर पोसरी गावाचे एकनाथजी पाटील आपल्याला सुद्धा विनंती करतो आपण येऊन VIP डाईस वरती स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा जानमान क्रिकेट संघ पोसरी आयोजित जानमान चषक पोसरी 2025 हे सुंदर पर्व आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सर्व पाहुण्यांना विनंती करतो आपण सर्वांनी या आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हा. चला, पोसरी संघ जर इथून विजयी झाला तर सर्जा सोन्या ग्रुप पोसरी यांच्या माध्यमातून पोसरी संघाला 2000 रुपयाचे कॅश प्राइज येते. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज तन्मय पितले गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल अजून एक डॉट बॉल. पास समोर अल्पेश रोशन पाटील आहे आणि त्याला हे लागोपाठचे 2 डॉट बॉल इथे फेकले जात आहेत. कमबॅक करतोय आपल्याला पाहायला मिळतो संघ स्वर्गीय बेबीबाई 11 पोसरी संघ इथून कमबॅक करत असताना खरं तर शिवकाव करत असताना मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल इथून बॅटची एज फलंदाज बाद. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. धावपुस्तकावरती 19 जिंकण्यासाठी 31 धाब्यांची गरज. चला, सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण सर्वांनी येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. खरं तर भाजपाचे युवा नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये खूप चांगलं समाजकार्य आपल्याला पाहायला मिळतं असे आमचे दमदार नेतृत्व सन्माननीय किरण दादा मात्रे त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. माजी उपसरपंच सन्माननीय पिंटू दादा मात्रे त्यांच्या समवेत कैलास दादा पाटील असतील. तर सर्वांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. चला, पिसारबे संघ आपण अजून इथे उपस्थित राहिला नाहीत याच्याकडे लक्ष असू द्या. पिसारबे संघ पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. धावपुस्तकावरती 20 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, इथे नो बॉल पंचांचा इशारा आलाय आणि धावपुस्तकावरती आता धाबा आपल्याला पाहायला मिळतात 21 धाबा. चला, मांगरूळ संघ नायक इथे विजय पवार म्हणजे पिसारवेचे संघ नायक इथे उपस्थित राहिलेत. चला, मांगरूळ संघाचे संघ नायक
आपण या व्यासपीठावरती मांगरूळ संघनायक पाठवायचा आपला. पुढचा बॉल फ्री हिटचा, तिथे डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं तिथे चेंडूला खेळून काढलाय, 6 धाब्यांसाठी षटकार. त्याचनंतर मी विनंती करेन आमचे मलंग वाडीचे सन्माननीय कैलासजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकी करायची आहे. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर तलोदा MIDC परिभागातील पिसारवे संघ त्यांना फाईट करेल, मलंगड विभागातील मांगरूळ संघ. धावपुस्तकावरती 27 धावा पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी अजून 23 ची गरज आहे. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे, म्हणजे 7 चेंडू 23 धाब्यांची गरज. जर या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये मजा येईल. चला, नाणेफेकी जिंकले पिसारवे संघ. आपला निर्णय विजयदादा आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. ठीक आहे. आपल्याला वेळ घ्या ना, आपण इथे निर्णय पोचवा. चेंडूला फेकून दिलाय. कमबॅक करत असताना आता अंतरली संघ आपल्याला पाहायला मिळेल. सामन्यामध्ये मजा येते. धाव पुस्तकावरती आता धावा पाहायला मिळतात. 33 धावा धाव पुस्तकावरती. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. आता 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावा. संघर्ष आता करावा लागेल. जय हनुमान स्वर्गीय बेबीबाई 11 पोसरी संघाला इथून आता संघर्ष करावा लागेल. सिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतंय. आता तर सुरुवात करावी लागेल पोसरी संघाला. जेव्हा सगळ्यांना वाटतंय ना की आपलं सगळंच संपून गेलंय, असं वाटल्यानंतर खरं तर तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरू करण्याची. आणि ती खरं तर इथे दमदार सुरुवात आता पोसरी संघाला करावी लागेल. 6 चेंडू आणि आता 17 धाबा रोखायच्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल? जय हनुमान स्वर्गीय बेबीबाई 11 पोसरी संघाच्या माध्यमातून 6 चेंडू 17 धावा इथे रोखायच्या आहेत समोर असणाऱ्या जय हनुमान पोसरी संघाला. खरं तर कठीण काळामध्ये स्वतःला सतत सांगत राहा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. सामना अजून बॅलन्स आहे. 6 चेंडू 17 ची गरज. इथून कोणता संघ बाजी मारेल आणि खरं तर पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. 6 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते समोर असणाऱ्या जय मल्हार नायरा 11 अंतरली संघाला. जिंकण्यासाठी 6 बॉल 17 धाबा बनवायच्या आहेत. राकेश भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती, त्याला जबाबदारी दिली आहे. समोर फलंदाजी ट्रॅक वरती प्रमोद पाटील. 6 बॉल 17 धाबा. तिथे फील्डची सजावट केली जाते. 6 चेंडू 17 ची गरज. पहिलाच रोमहर्षक सामना आपल्या भेटीला येतोय. पहिलीच मॅच. पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलंय लॉग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत खूप सुंदर. तिथे क्षेत्ररक्षक अक्षयचं पाहायला मिळालं आली आहे. फक्त एकच धाव, एक धावेनं इथे स्ट्रायकर एंड वरती अल्पेश पाटील आणलं जात आहे, ज्यानं 2 चेंडू 2 षटकार लगावलेत. 34 धावा आता धाव पुस्तकावरती. जिंकण्यासाठी 5 चेंडू 16 धाब्यांची गरज. डॉट बॉल फेकावे लागतील. गोलंदाजी करत असताना राकेश भोईरला विकेट मिळवावे लागतील. प्रताप जाधव खरं तर संघाचा संघनायक आहे आणि त्याच्या माध्यमातून वारंवार फील्डमध्ये बदलाव केला जातोय. प्रेशर आहे दोन्ही संघांवरती. 5 बॉल
सोलाची गरज, टोकलाय लॉग ऑफच्या डोक्यावरनं, सीमा पार, षटकार. चला विकेट हॅट्रिक साठी सुद्धा खरं तर इथे 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आमचे गाडा मालक गाडा चालक गणपत दादा पितळे यांच्या माध्यमातून पुढचा बॉल तिथे मिळेल. फक्त एकच धाव, दुसरी धाव काढत असताना फलंदाज झालेत बाद. रनआउटचा शिकार तिथे धाव मिळेल फक्त एकच. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. आता 41 धावांवरती प्रस्थान करत असताना 3 चेंडू जिंकण्यासाठी आता 9 ची गरज. 3 बॉल 9 धावा. कोणता संघ इथून बाजी मारेल? चला पिसारवे संघ आपला निर्णय विजय दादा आमच्यापर्यंत पोचवायचा आहे. पुस्तकावरती 41 धावा आपल्याला जमवताना पाहायला मिळत आहेत. आता जिंकण्यासाठी 9 ची गरज. चला मात्रेपाडाचे गुणवान खेळाडू आमचे राजेश दादा मात्रे, आपण सुद्धा आला असाल तर राजेश दादा आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि आपलं परम मित्र बंधुतुल्य मित्र आमचं सुभाष दादा पाटील आपल्याला इथे पुकारतायत. आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. 41 धावा, 3 बॉल 9 ची गरज. समोर अल्पेश पाटील यानं 3 चेंडू 3 षटकार ठोकण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये खरं तर रचलाय. आणि त्याला खरं तर आमचे गाडा मालक गाडा चालक गणपत दादा पिदले यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे प्राप्त झालाय. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला राकेश भोईर पाहायला मिळतोय. त्याला सुद्धा खरं तर इथे कॅश प्राइज असेल. 3 चेंडू 3 विकेट घेतले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आमचे गणपत दादा पितले यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल तिथे मोठा फटका खेचायचा होता, आलाय डॉट बॉल. आता सामन्याला अजून मजा येते. येणारे चेंडू आहे 2 जिंकण्यासाठी. आता गरज आहे 9 धावेंची. 2 बॉल 9 ची गरज. या चेंडूवरती एखादा मोठा फटका सामन्यामध्ये अजून रोमहर्षपणा निर्माण करेल. 2 बॉल 9 ची गरज. एकदा जोरदार टाळ्या. चला चेंडूला तिथं फेकून दिलंय. लॉग ऑफला क्षेत्ररक्षक पकडलाय. जेल संपलाय अल्पेश पाटीलचा खेळ. कमबॅक केलाय पुसरी संघानं. शेवटच्या क्षणाला गोलंदाजी करत असताना राकेश भोईर इन ऍक्शन मोड मध्ये. पुढचा बॉल शेवटचा 1 चेंडू 9 ची गरज. पुढचा बॉल आलाय डॉट. सामना जिंकलाय. जय हनुमान स्वर्गीय बेबीबाई 11 पोसरी संघानं ही मॅच जिंकली आहे. आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अंतरली संघ आपण हरलात पण आपण झुंज खूप चांगली दिली. आपलं सुद्धा विशेष आभार व्यक्त करतो. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपलं खूप खूप आभार. त्याचनंतर थांबायचे डीजे मात्रेपाडा ग्रामस्थ मंडळ मात्रेपाडा सन्माननीय आमचे कालूरामजी मात्रे यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि त्याचनंतर ग्रुप ग्रामपंचायत
पोसरीमध्ये ज्यांना उपसरपंच पद भूषवण्याचं खरं तर मान मिळाला ते आमचे सन्माननीय पिंटू दादा मात्रे आपण सुद्धा या व्यासपीठावरती आपलं सुद्धा सरचे हार्दिक स्वागत. चला पिसार